तपासणी दिलेली बरोबर केलं. कारण माझं काय मत आहे का कोणाचे काय विषयात काय चुकीचं काय आम्हाला प्रश्न नाही. ग्रामसभा ग्रामस्थांसाठी बरोबर आहे. त्या दिवशी ग्रामस्थ जास्तीत जास्त जमतील ना त्या दिवशी. कारण की मग आज सुट्टी नाही पण मला सुट्टी भेटली पावसामुळे. त्याचे काही जणांची पावसामुळे त्याचं ते आले प्रश्न मांडायचे असतात त्याच्यामुळे ग्रामसभा असते ना. तर 15 ऑगस्टला अगोदर ठेवली आणि तरतूद इकडे गेली बरोबर आहे. तो कसा विषय तुम्हाला माहिती आहे पण माझ्याकडे तरतूद जरी करतील ना तरी शुक्रवार किंवा मग एखाद्या दिवशी सुट्टी असेल लोकांच्या दिवशी जास्तीत जास्त लोक प्रश्न मांडतील. काय होतं माहिती आहे का एखाद्या गोष्टीचा संशय असतो एखाद्या मनात बरोबर. संशयाचा द्वेषामध्ये रूपांतर होते. संशय होते व्हॉट्सअप असेल किंवा भेटणारी मंडळी असेल त्याच्यानंतर संशयाचं रूपांतर द्वेषामध्ये होते. मग ते होऊ नये म्हणून ग्रामसभा निदान 15 ऑगस्टला जेव्हा तरतूद झाली तर ती सुट्टी शुक्रवार वगैरे असेल तेव्हा. लास्ट टाइम जेव्हा राजेंद्र घरात इकडे होते तेव्हा मी त्यांना पण सेम क्वेश्चन केला की तुम्ही मुलाच्या सुट्ट्या दिवशी ठेवा. तेव्हा पण ग्राउंडचा विषय त्याच्यामध्ये होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं का 15 ऑगस्टच्या दिवशी मी कॅन्सल केली. मी शुक्रवारी ठेवा. शुक्रवारी आपली बहुतेक 90% मुलं घरी असतात. तेव्हा मला सुभाष बाबू बोलले चांगला बोलला होता त्या गोष्टीला. मग असंच करा की ग्रामपंचायत संशय न यावा मला द्वेष होईल त्याच्यानंतर. योग्य आहे ते मान्य पण आहे परंतु ही 15 ऑगस्टची ग्रामसभा ही 15 ऑगस्टला तेवढं बंधनकारक नाहीये. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कधीही ठेवू शकता. फायदा ठेवा ना. उत्तर द्यायचे नसते ना म्हणून डेट किंवा वार चेंज केला असा प्रॉब्लेम होतो. नाही पण आता लोक कमी आहेत. माझा प्रश्न आहे की निदान सगळ्यात जास्त जमतील असं बघा. मॅडम एक प्रश्न विचारला होता. कृषीचे यंत्र आहे ना ते माझ्या शेतातला कारण शेतात जायला रस्ता नाही माझ्या. तुम्हाला तरी काम येईल शेती असं माझी. ते यंत्र आणलं ना कृषीचं ते माझ्या शेतातलं मी जागा देत होतो. येणार आहे ते माझ्या शेतातलं तिकडे जायला रस्ता नाही मिळत. निदान ती जागा तुमच्या ग्रामपंचायतला तरी काम येईल. चांगलं सांगतील. काही इलेक्शनच्या अगोदर मोठे मोठे वादे करतात तुम्हाला रस्ता बनवून दे हे बनवून दे. नंतर का गप्पा असतात. नंतर घरी येताना सांगायला भाऊ तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देतो. मग यायचं नाही ना पहिल्या इलेक्शनच्या अगोदर बोलायला तुम्हाला रस्ता शेतात जायला बनवून देईल मी. म्हणून ते यंत्र माझ्या शेतात लावा. तिकडे आम्ही पण ट्रॅक्टर जायला पण रस्ता नाही मिळत. चालायला पण लोकांच्या शिव्या खाऊन जायला लागतात. गटारात जायला लागते. घनसा दीपक मोरे शाळेच्या मागचं. हे यंत्र आहे ना ते तिकडे आणा मी जागा देतो तुम्हाला कोपऱ्यात.